केंद्र शासनाचा निधी रखडल्याने आरोग्य क्षेत्रातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन गेले कित्येक महिने थकीत आहे आणि या थकीत मानधन विरोधात बुधवारी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनाचा ज्वालामुखी उफाळून आला। सीटूच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या मागण्यांसाठी आणि न्यायासाठी ठिय्या मांडला। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रभर आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जगणं आज थांबलं आहे, कारण डिसेंबर 2024 पासून केंद्र शासनाचा निधी मिळालेलाच नाही। परिणामी या कर्मचाऱ्यांचं मानधन तब्बल 5 महिने थकीत आहे। राज्य शासनानं फेब्रुवारीपर्यंतचा निधी दिला असला तरी केंद्राकडून अजूनही निधी मिळालेला नाही। यामुळे हजारो महिला कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये आर्थिक विवंचना आणि मानसिक तणाव वाढला आहे। सीटूच्या नेतृत्वात संविधान चौकात धरणे आंदोलन छेडण्यात आलंय। कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला। आम्हाला 5 महिने झाले पगार मिळालेला नाही, घर चालवायचं तरी कसं, औषध घेण्याचे पैसे नाहीत, सरकार डोळे झाक का करते। या आंदोलनात सहभागी अनेक महिलांनी सांगितलं की त्यांना फक्त 2 ते 3 हजार रुपयांच्या मोबदल्यात 24 तास सेवा द्यावी लागते, तरीही हे मानधन महिनोन-महिने थकीत ठेवलं जात आहे। हा अन्याय आहे। कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की जर निधी लवकर मिळाला नाही तर पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल आणि आरोग्य सेवा ठप्प केली जाईल। सर्व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे। आज या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे। आज हा धरणे आंदोलनाचा उद्देश जो होता, हा राज्यस्तरीय आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संपाची घोषणा आम्ही केली होती। डिसेंबर महिन्यापासून आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या केंद्राचा निधी आलेला नाहीये। आशा वर्कर यांच्यावर सर्वेचे काम, ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। त्यामुळे आशा वर्कर या विविध प्रकारच्या रोगराईने ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच मागणी आहे की ऑनलाईन डाटा एंट्रीच्या कामाची जी सक्ती आशा वर्करवर केल्या जात आहे, त्यामुळे त्यांना नागरिकांच्या आरोग्याची जी काळजी करून आशा वर्कर काम करतात, त्यांना सेवा देतात, ती सेवा देण्याकरता वेळ अपुरी पडत आहे। म्हणून ऑनलाईन कामाकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी। त्याचबरोबर आशा वर्करवर कामाचा बोज खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे आशा वर्कर यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, कारण का जिम्मेदारी वाढलेली आहे आणि त्यांना 26,000 रुपये किमान वेतन द्यावे, रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी द्यावी आणि 10,000 रुपये त्यांना पेन्शन द्यावं, या मागणी करता हा आंदोलन होतं। परंतु 9 तारखेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या बरोबर आमच्या सकारात्मक चर्चा झाल्या। त्यांनी काही पाऊल सुद्धा उचलण्याला सुरुवात केली। त्याचबरोबर परवा जनता दरबारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भेट घेतली, त्यांच्या बरोबर मग सकारात्मक चर्चा झाल्या। त्यांनी पण लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं आणि त्यामुळे आम्ही जो बेमुदत संप करणार होतो त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही संपातून माघार घेऊन आज 1 दिवसाचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री किंवा आरोग्य मंत्री जो त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेलं आहे, त्यावर ते खरे उतरतील आणि आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दिलासा देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। आरोग्य क्षेत्रातील कंत्राटी कर्मचारी, आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक या कोरोनाच्या काळातही झोकून देऊन काम करत राहिले, मात्र त्यांच्याच मानधनासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय। हे शासन यंत्रणेचं अपयश नाही का? केंद्र आणि राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या वेदनांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि तात्काळ निधी वितरित करून न्याय दिला गेला पाहिजे। पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।